नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट शिकणार आहोत. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट आपण शिकलेलोच आहोत. त्यामध्ये 3 टाइप मध्ये या अकाउंटला क्लासिफाय केलं जाते. एक म्हणजे पर्सनल अकाउंट, दुसरं रिअल अकाउंट, तिसरं नॉमिनल अकाउंट. पर्सनल अकाउंट जे आहे हे पर्सनशी संबंधित आहे. त्यामध्ये 3 प्रकारचे पर्सन आपण पाहिले होते: नॅचरल पर्सन, आर्टिफिशियल पर्सन आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. रिअल अकाउंट जे आहे ही असेट किंवा प्रॉपर्टीशी संबंधित आहे. बिझनेसची जी की असेट किंवा प्रॉपर्टी आहे त्याच्याशी संबंधित रिअल अकाउंट आहे. त्यामध्ये सुद्धा आपण 2 प्रकार पाहिले होते: एक टँजिबल रिअल असेट आणि दुसरी इनटँजिबल रिअल अकाउंट. त्यानंतर नॉमिनल अकाउंट हे जे अकाउंट आहे हे एक्सपेन्सेस किंवा लॉसेस, इन्कम किंवा गेन याच्याशी संबंधित आहे. आज आपण याचे रूल्स लक्षात घेणार आहे. डेबिट आणि क्रेडिट कसं करायचं, 2 एस्पेक्ट त्याचे कसे होणार हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. मग सुरुवातीला पर्सनल अकाउंटचा रूल या ठिकाणी दिलेला आहे: डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. म्हणजे रिसिव्हर जो आहे, बेनिफिट रिसीव्ह करणारा जो आहे त्याला डेबिट करा आणि बेनिफिट गिव्ह करणारा, गिव्हर जो आहे त्याला क्रेडिट करा. डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर. याचं आपण उदाहरण लक्षात घेऊ. फॉर एक्झाम्पल, मिस्टर राम started business with cash. Mr. Ram started business with cash rupees 20,000. Mr. Ram started business with cash rupees 20,000. Mr. Ram कोण आहे या ठिकाणी? ओनर, बिझनेसचा ओनर. बिझनेसला स्टार्ट करणारा हा मिस्टर राम ओनर आहे. याने बिझनेस स्टार्ट केला, त्याच्या घरून त्याने या ठिकाणी पैसा इन्व्हेस्ट केला 20,000 आणि बिझनेसला त्याने सुरुवात केली. मग जो राम आहे हा राम या बिझनेसला बेनिफिट देणारा आहे की घेणारा आहे? रामकडून 20,000 कॅश बिझनेस मध्ये आली, म्हणजेच राम या बिझनेस साठी कोण झाला? गिव्हर झाला. हा जो प्रोप्रायटर आहे, हा जो ओनर आहे बिझनेसचा, हा राम या बिझनेस साठी सध्या कोण आहे? गिव्हर आहे. मग या रूल नुसार, या पर्सनल अकाउंटच्या रूल नुसार या प्रोप्रायटरचं अकाउंट आपल्याला क्रेडिट करावं लागेल. मग आपण इथे प्रोप्रायटरचं अकाउंट क्रेडिट न करता बिझनेस मध्ये येणारी ही एक लायबिलिटी आहे. बिझनेस मध्ये ही लायबिलिटी एक वाढली, मग ही जी लायबिलिटी आहे इंटरनल लायबिलिटी या ठिकाणी आपण लक्षात घेतो. इंटरनल लायबिलिटी, कारण बिझनेसवर एक बर्डन झालेलं आहे. जरी हा प्रोप्रायटर आहे, जरी हा ओनर असला तरी सुद्धा मला बिझनेस बद्दल जर विचार करायचा असेल तर बिझनेस साठी ही एक बर्डन आहे, लायबिलिटी आहे. परंतु ही इंटरनल लायबिलिटी याला म्हणतात, कारण लायबिलिटीचे 2 प्रकार आहेत: एक इंटरनल आणि एक एक्सटर्नल. ओनरनी जेव्हा जेव्हा बिझनेसला काही अमाऊंट दिली किंवा ओनरने या बिझनेस मध्ये काही इन्व्हेस्ट केला तर त्या इन्व्हेस्टमेंटला आपण कॅपिटल म्हणतो. ती इंटरनल लायबिलिटी होऊन जाते. आणि आपण दुसऱ्या कोणाकडून ऍज अ लोन किंवा बॉरो केला पैसा, ती आपल्याकरता एक्सटर्नल लायबिलिटी होऊन जाते. मग आता इथे या ओनरने बिझनेस मध्ये कॅश इन्व्हेस्ट केली, म्हणजेच हा राम या ठिकाणी गिव्हर झाला. मग इथे या रामचा अकाउंट मी क्रेडिट न करता मी इथे कॅपिटल अकाउंटला क्रेडिट करणार आहे. कॅपिटल अकाउंटला काय करणार आहे? क्रेडिट. या ठिकाणी मी लिहिणार राम्स कॅपिटल अकाउंट. राम्स कॅपिटल अकाउंटला काय करणार आहे? मी क्रेडिट करणार आहे. राम्स कॅपिटल अकाउंटला मी काय करेल? क्रेडिट करेल. म्हणजे पर्सनल अकाउंटच्या रूल नुसार बिझनेसला गिव्हर करणारा जो कोणी पर्सन असेल किंवा पर्टिक्युलर पर्सन असेल त्याला काय करायचं आहे? क्रेडिट करायचं आहे. त्याला काय करायचं आहे? क्रेडिट. आणि आपण जर समजा एखाद्या बँकेमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र म्हणा किंवा बँक ऑफ इंडिया म्हणा,
त्यामध्ये याच्यातलेच काही पैसे अमाऊंट जमा केली 10,000 उदाहरणार्थ लक्षात घ्या 10,000 डिपॉझिटेड इनटू बँक रुपीज 10,000 डिपॉझिटेड इनटू बँक बँकेमध्ये आपण 10,000 रुपये यामधले जमा केले मग अशा वेळेस बँक जी आहे ही बेनिफिट रिसिव्ह करणारी पर्सन आहे पर्टिक्युलर पर्सन आहे आर्टिफिशियल पर्सन आहे मग इथे रिसिव्हर झाली बँक बिझनेस कडून रिसिव्हर झाली बँक मग या रूल नुसार डेबिट द रिसिव्हर या बँकेचा अकाउंट मला काय करावं लागेल डेबिट करावं लागेल या बँकेचा अकाउंट मला काय करावं लागेल डेबिट म्हणजे इथे आपल्याला एक अस्पेक्ट एक परिणाम लक्षात आला जेव्हा बिझनेसला कोणी पर्सन किंवा पर्टिक्युलर पर्सन काही गिव्ह करत असेल तर त्या गिव्हरचं अकाउंट या बिझनेस मध्ये काय होणार आहे क्रेडिट होणार आहे आणि बिझनेस मधून जर समजा कोणाकडे काही अमाऊंट किंवा काही जात असेल तर त्यावेळेस ती व्यक्ती किंवा ती पर्टिक्युलर पर्सन तिथे रिसिव्हर असणार मग त्या रिसिव्हरला आपल्याला काय करावं लागेल डेबिट करावं लागेल हा पर्सनल अकाउंटचा रूल झाला डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर डेबिट द रिसिव्हर आणि क्रेडिट द गिव्हर आता इथे काय होते जेव्हा जेव्हा तुम्ही कुठल्या एका अकाउंटला डेबिट कराल तेव्हा तेव्हा तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी अकाउंटला क्रेडिट करावं लागेल कारण ही डबल एंट्री सिस्टीम आहे डबल एंट्री सिस्टीम आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे डबल एंट्री सिस्टीम मध्ये एक अकाउंट डेबिट होईल तर दुसरं अकाउंट क्रेडिट होईल मग त्यामुळे इथे सध्या फक्त आपण एकच अस्पेक्ट लक्षात घेतला दुसरा अस्पेक्ट जर लक्षात घ्यायचा असेल तर आपण त्याकरता दुसरं अकाउंट शिकणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये दुसरा अकाउंटचा रूल सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे आपण लगेच दुसरं रूल लक्षात घेऊ इथे आपण पर्सनल अकाउंट लक्षात घेतलं डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर रिसिव्हरचा अकाउंट डेबिट करा रिसिव्हरचा अकाउंट डेबिट करा गिव्हरचा अकाउंट क्रेडिट करा रिअल अकाउंट जे आहे हे असेट किंवा प्रॉपर्टी संबंधित आहे असेट किंवा प्रॉपर्टी संबंधित आहे डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट आपल्याला विचार करायचा आहे तो बिझनेसचा आपल्याला विचार कोणाचा करायचा आहे बिझनेसचा बिझनेसमध्ये जी असेट इन होत आहे बिझनेसमध्ये जी असेट इन होणार त्याला काय करायचं आहे डेबिट करायचं या रूल नुसार त्याला काय करायचं डेबिट आणि बिझनेस मधून जी असेट आउट होत आहे तिला काय करायचं आहे क्रेडिट रिअल अकाउंटचा रूल काय सांगतो डेबिट द रिसिव्हर डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट असेट किंवा प्रॉपर्टी संबंधित आहे उदाहरणार्थ फर्निचर परचेस इन कॅश मी कॅश पेड करून फर्निचर परचेस केली कॅश पेड करून फर्निचर काय केलं परचेस केलं फर्निचर परचेस इन कॅश 10,000 फर्निचर परचेस इन कॅश रुपीज 10,000 फर्निचर मी परचेस केलं तेव्हा माझ्याकडे काय आलं माझ्याकडे म्हणजे बिझनेस कडे काय आलं फर्निचर आलं फर्निचर इन झालं फर्निचर काय झालं फर्निचर इन झालं आणि तेव्हाच माझ्याकडून कॅश काय झाली आउट झाली आउट झाली मग इथे हा रूल लागला कारण फर्निचर आणि कॅश दोन्ही माझ्याकरता असेट आहे फर्निचर आणि कॅश माझ्याकरता टँजिबल असेट आहे मग फर्निचर इन झाली आणि कॅश आउट झाली मग इथे रूल लागला डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट फर्निचर अकाउंटला आपण या ठिकाणी डेबिट करणार आणि कॅश अकाउंटला आपण इथे काय करणार आहे क्रेडिट फर्निचरला डेबिट का करणार कारण ती असेट इन झालेली आहे बिझनेस मध्ये म्हणून तिला मी काय करणार डेबिट करणार डेबिट व्हॉट कम्स इन आणि कॅश अकाउंटला मी क्रेडिट करणार का क्रेडिट करणार कारण कॅश या ठिकाणी आउट झाली आहे कॅश काय झालेली आहे इथून आउट म्हणजे बाहेर गेली कॅश त्यामुळे क्रेडिट व्हॉट कम गोज आउट म्हणून मी या ठिकाणी कॅशला काय करणार आहे क्रेडिट करणार आहे मग इथे दोन एस्पेक्ट आपण एक सोबत लक्षात घेतले इथे एकच रूल लागला डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट फर्निचर अकाउंट डेबिट कॅश अकाउंट क्रेडिट मग आता इथे आपण परत आपल्या पर्सनल अकाउंटच्या रूल मध्ये येऊ इथे आपण जे पहिलं एक्झाम्पल पाहिलं होतं मिस्टर राम स्टार्टेड बिझनेस विथ कॅश इथे काय झालं होतं या रामने कॅश इन्व्हेस्ट केला होता बिझनेस मध्ये मग राम इथे काय झाला होता गिव्हर झाला होता बिझनेस साठी आपण इथे काय लक्षात घ्यायचं बिझनेस साठी राम कोण आहे
गिव्हर आहे. मग बिझनेस साठी राम गिव्हर असल्यामुळे या रूल नुसार मी रामला काय करणार आहे, क्रेडिट करणार आहे. माझा डेबिट कशाला करायचं, तर बिझनेस मध्ये 20,000 कॅश इन झाली. बिझनेस मध्ये 20,000 कॅश काय झालेली आहे, इन. बिझनेस मध्ये कॅश काय झाली, इन झाली. मग इथे हा रूल लागेल, डेबिट व्हॉट कम्स इन. जी असेट इन होते, कॅश आपल्याकरता असेट असल्यामुळे ती कॅश इन होत आहे. मग जी असेट इन होते त्याला काय करा, डेबिट करा. मग इथे कॅश अकाउंटला मला काय करावं लागेल, डेबिट करावं लागेल. आणि राम्स कॅपिटल अकाउंटला काय करावं लागेल, क्रेडिट. मग इथे एंट्री पूर्ण झाली. बाय कॅश अकाउंट डेबिट राम्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. कॅश अकाउंट डेबिट राम्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट. ही एंट्री पूर्ण झाली. सेम तसंच एक्झाम्पल आपण पाहिलं होतं, कॅश डिपॉझिटेड इनटू बँक. कॅश डिपॉझिटेड इनटू बँक. बँकेमध्ये कॅश डिपॉझिट केली, अशा वेळेस आपल्या बिझनेस मधून बँकेत कॅश गेली, म्हणजे कॅश काय झाली इथे आउट. या उदाहरणामध्ये कॅश काय झाली, आउट. आणि बँक कोण आहे, रिसिव्हर आहे. मग या रूल नुसार डेबिट द रिसिव्हर. मग बँकेला मी काय केलं होतं, डेबिट केलं होतं. मग आता क्रेडिट कोणाला करायचं, तर कॅश या ठिकाणी काय झालेली, आउट झाली. मग इथे रिअल अकाउंटच्या रूल नुसार क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग कॅश अकाउंटला काय करावं लागेल, क्रेडिट करावं लागेल. बँक अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट क्रेडिट. इथे लक्षात दोन्ही रूल कसे लागले, ठीक आहे. आता नॉमिनल अकाउंट आपण लक्षात घेणार आहे. हा नॉमिनल अकाउंट एक्सपेन्सेस, लॉसेस किंवा इन्कम गेन संदर्भातला आहे. एक्सपेन्सेस, लॉसेस आणि इन्कम गेन संदर्भातला आहे. याचा रूल काय सांगतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस ऑब्लिक लॉसेस, डेबिट ऑल एक्सपेन्सेस ऑर लॉसेस, क्रेडिट ऑल इनकम्स ऑर गेन, क्रेडिट ऑल इनकम्स ऑर गेन. जे कुठले एक्सपेन्स किंवा लॉस असतील त्याला तुम्ही काय करा, डेबिट करा. जे कुठले इन्कम किंवा गेन असतील त्याला तुम्ही काय करा, क्रेडिट करा. फॉर एक्झाम्पल, सॅलरी पेड. सॅलरी पेड. दुसरं, इंटरेस्ट रिसिव्ड. सॅलरी पेड, इंटरेस्ट रिसिव्ड. सॅलरी पेड मध्ये काय झालं, सॅलरी नावाचा एक एक्सपेन्स आपण त्या ठिकाणी पेड केला. सॅलरी नावाचा एक एक्सपेन्स आपण पेड केला. मग सॅलरी एक्सपेन्स झाला. मग या रूल नुसार याला काय करायचं, मला आता सॅलरीला डेबिट करायचं आहे, कारण सॅलरी हा एक्सपेन्स आहे. आणि नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस ऑब्लिक लॉसेस. मग इथे सॅलरी अकाउंट मला काय करावं लागेल, डेबिट करावं लागेल. सॅलरी अकाउंट काय करावं लागेल, डेबिट. आणि याच्यासोबत याला दुसरा रूल लागतो, तो म्हणजे रिअल अकाउंटचा. कारण ज्यावेळेस मी सॅलरी पेड करणार त्यावेळेस मी त्याला कॅश देईल ना, कॅश देईल किंवा बँक थ्रू पेमेंट करेल. आपल्याला पर्सनल अकाउंटचा रूल सुद्धा त्या ठिकाणी लागू शकतो. जेव्हा जेव्हा मी त्याला बाय चेक सॅलरी पेड करेल, बाय चेक जर सॅलरी पेड केली तर अशा वेळेस बँके थ्रू अमाऊंट जाणार आहे. मग बँक हे पर्टिक्युलर पर्सन आहे, आर्टिफिशियल पर्सन आहे. मग अशा वेळेस बँक जी आहे ती कोण असेल, गिव्हर असेल. तर मला त्यावेळेस पर्सनल अकाउंटचा रूल लावावा लागेल. आणि जेव्हा मी त्याला कॅश मध्ये पेड करेल सॅलरी, कुठलाही एक्सपेन्स मी जर कॅश मध्ये पेड करेल, तर अशा वेळेस माझ्या बिझनेस मधून कॅश काय होणार आहे, आउट होणार आहे. मग त्यावेळेस मी कॅशला काय करणार आहे, क्रेडिट. मग तिथे रूल कुठला लागणार आहे, रिअल अकाउंटचा रूल लागणार आहे. ज्यावेळेस आपण एक्झाम्पल समजून घेऊ त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. मग इथे सॅलरी पेड केली म्हणजे एक्सपेन्स झाला, तर सॅलरी अकाउंटला मी काय करणार आहे, डेबिट करणार आहे. त्यानंतर इंटरेस्ट रिसिव्ड. इंटरेस्ट जेव्हा मला रिसिव्ड होईल, बँकेमध्ये आपण जे काही अमाऊंट सेव्ह ठेवलेली आहे, फिक्स डिपॉझिट ठेवली आहे, त्याच्यावरती मला इंटरेस्ट रिसिव्ड होऊन जातो, व्याज मला मिळते. मग ते जे इंटरेस्ट मला रिसिव्ह झालेलं आहे ते माझ्याकरता इन्कम झालं. मग या ठिकाणी नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस, क्रेडिट ऑल इन्कम्स. इथे इन्कम असल्यामुळे मी या इन्कमला काय करणार आहे, क्रेडिट करणार आहे. मग इंटरेस्ट जे रिसिव्ड आहे त्याला मी काय करणार, क्रेडिट. आणि इंटरेस्ट रिसिव्ह झाला म्हणजे काय, तर मला एक तर कॅश मध्ये रिसिव्ह होईल किंवा बँकेमध्ये सरळ सरळ जमा होऊन जाईल, बँकेमध्ये सरळ सरळ क्रेडिट होऊन जाईल. मग जर समजा कॅश रिसिव्ह झाली तर मी कॅशला काय करणार आहे, डेबिट करणार आहे, कारण कॅश इन होणार आहे बिझनेस मध्ये. कॅश काय होणार, इन. मग अशा वेळेस मला रूल कुठला लावायचा, रिअलचा. डेबिट व्हॉट कम्स इन. आणि नॉमिनलच्या रूल नुसार इंटरेस्ट रिसिव्ड इन्कम असल्यामुळे त्याला क्रेडिट. म्हणजे कॅश अकाउंट डेबिट आणि इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट काय होणार आहे, क्रेडिट. कॅश अकाउंट डेबिट आणि इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट काय होणार, क्रेडिट. आणि जर समजा बँकेमध्ये सरळ पैसा जमा झाला तर बँक त्यावेळेस रिसिव्हर असणार आहे. मग तिथे हा रूल लावायचा, डेबिट द रिसिव्हर. मग बँक अकाउंट डेबिट आणि इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट क्रेडिट. इन्कमचा रूल, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन. तिन्ही रूल लक्षात आले.
पर्सनल अकाउंटचा रूल काय सांगतो, डेबिट द रिसिव्हर क्रेडिट द गिव्हर, रिसिव्हरला डेबिट करा गिव्हरला क्रेडिट करा. रिअल अकाउंटचा रूल काय सांगतो, असेट किंवा प्रॉपर्टी संदर्भातला आहे, डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट, डेबिट व्हॉट कम्स इन क्रेडिट व्हॉट गोज आउट. नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो, एक्सपेन्स लॉसेस आणि इन्कम किंवा गेन बद्दलचा हा रूल आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस ऑब्लिक लॉसेस क्रेडिट ऑल इन्कम्स ऑब्लिक गेन. जे की एक्सपेन्स किंवा लॉस आहे त्याला डेबिट करा, जे की इन्कम किंवा गेन आहे त्याला क्रेडिट करा. या पुढील व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू, त्यावेळेस आपल्याला परत हे जे तिन्ही रूल आहेत ते रिपीट करायचे असतील, रिपीट आपण करू, त्यावेळेस तुम्हाला आणखी चांगल्या तऱ्हेने ते समजेल. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला परत बघा आणि तुम्हाला काही अडचणी आल्या तर मला ग्रुपवर कळवा किंवा खाली कमेंट्स मध्ये मला सुचवा.